नमस्कार. येऊ घातलेल्या 15 फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या या पावन पर्वानिमित्त सर्व भाविकांना त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे शुभेच्छा. दिनांक 15/2/2026 पहाटे 4 वाजेपासून ते 16 फेब्रुवारी 2026 रात्री 9 वाजेपर्यंत मंदिर भाविकांसाठी हे खुलं राहणार आहे. त्याचबरोबर VIP दर्शन सुविधा ही बंद ठेवण्यात आलेली आहे. VIP तिकीट सुविधा ही देखील 15 तारखेला बंद राहील. याची भाविकांनी त्या ठिकाणी नोंद घ्यावी. या उत्सवानिमित्त त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे 14, 15 आणि 16 रोजी विविध कार्यक्रमांचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर स्ट्रक्चरल लाइटिंगची विद्युत रोषणाई मंदिरावर केली जाणार आहे. कारण पुरातत्व विभागातर्फे मंदिराचं त्या ठिकाणी क्लिनिंगचं काम सुरू आहे. भाविकांनी धर्मदर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घेऊन व या उत्सवामध्ये त्र्यंबकराजाचं दर्शन घ्यावं अशी आमच्या सर्वांतर्फे विनंती करण्यात येत आहे. त्याचबरोबर दर्शन लाईनमध्ये पाण्याची व्यवस्था, दर्शनाला येताना जर भाविक बाहेर उन्हात उभे असतील त्यांच्यासाठी शेडची व्यवस्था ही ट्रस्टतर्फे करण्यात आलेली आहे. जय त्र्यंबकराज. महाशिवरात्रीच्या उत्सवाच्या अंगभूत त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्या कार्यक्रमामध्ये 14 तारखेला संध्याकाळी सुधीर फडके यांचा भक्ती रामायण, संगीत रामायणाचा कार्यक्रम आहे. 15 तारखेला दुपारी 3 वाजता पारंपरिक मार्गाने त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये त्र्यंबकराजाची पालखी निघणार आहे. त्यानंतर 15 तारखेला संध्याकाळी 11 वाजता त्र्यंबकराजाची महापूजा महाशिवरात्री निमित्त व पालखी सोहळा मंदिरामध्ये अंतर्गत त्याच दिवशी आयोजित केलेला आहे 15 तारखेला. व 15 तारखेला पालखी मार्गावरील त्यानंतर आघोण नृत्य याचं देखील त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे आयोजन करण्यात आलेलं आहे. 16 तारखेला संगीताचा आणि कथ्थकाचा कार्यक्रम देखील विविध अकॅडमी, नृत्य अकॅडमी यांच्या माध्यमातून आयोजन केलेलं आहे. तरी सर्व भाविकांना त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट आवाहन करीत आहे, जे सांस्कृतिक कार्यक्रम त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने आयोजित केलेले आहे त्या सांस्कृतिक कार्यक्रम बघण्याचा लाभ जास्तीत जास्त भाविकांनी घ्यावा व आल्यानंतर आपल्या लहान मुलांना व आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळाव्या हे देखील आवाहन आम्ही करत आहे. त्याचप्रमाणे 14, 15 आणि 16 या 3 दिवसांमध्ये त्र्यंबकेश्वरमधील जे रहिवासी आहेत त्यांकरता पश्चिम दरवाजाचं दर्शन आम्ही उघडलेलं आहे. त्या दर्शनाला येताना स्वतःचे ओळखपत्र, आधार कार्ड त्यांनी बरोबर ठेवावे व दर्शन झाल्यानंतर गायत्रीच्या दरवाजाने त्यांनी परत मंदिरातून बाहेर प्रवेश करावा असे देखील आम्ही त्यांना विनम्र आवाहन करीत आहे. आधार कार्ड दाखवून त्या व्यक्ती व्यतिरिक्त त्यांच्या नातेवाईकांना, पाहुण्यांना कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. ही सुविधा त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये असणाऱ्या भाविकांकरता देवस्थान ट्रस्टतर्फे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.